नमस्कार, माय डेअरी सेंटर बिलिंग ॲप मध्ये आपलं स्वागत आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण नवीन रेट चार्ट कसा ऍड करायचा ते पाहणार आहोत. तर सर्वात प्रथम आपल्याला दर चार्ट यावर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आल्याच्या नंतर दर चार्ट हे पेज ओपन होईल आणि या ठिकाणी आपण ऍड करणार आहोत तो रेट चार्ट या ठिकाणी दिसून येणार आहे. तसेच म्हशीसाठी असणारा रेट चार्ट किंवा गाईसाठी रेट चार्ट असणारे सर्व रेट चार्ट या ठिकाणी दिसून येणार आहे. तर आपल्याला नवीन रेट चार्ट तयार करण्यासाठी प्लस आयकॉनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला नवीन दरपत्रक जोडा हे पेज ओपन होईल. या ठिकाणी आपल्याला रेट चार्ट साठी नाव द्यायचं आहे. जर तुम्ही गायसाठी रेट चार्ट बनवत असाल तर गाय नाव द्या, म्हशीसाठी रेट चार्ट बनवत असाल तर म्हैस नाव द्या किंवा मिक्स नाव द्या किंवा आपल्या सोयीनुसार नाव या ठिकाणी आपण देऊ शकता. मी या ठिकाणी मिक्स असं नाव देत आहे. हे नाव रेट चार्टचे नाव आहे. त्याचबरोबर पुढे फॅट प्लस SNF ॲज इट इज आपल्याला राहू द्यायचं आहे. दर चार्ट फॉर्मॅटमध्ये प्रत्येक फॅट SNF पॉईंटसाठी वाढ हे पण आपल्याला आहे असंच ठेवायचं आहे. यापुढे दुधाचा प्रकारमध्ये आपण गाईसाठी रेट चार्ट बनवत असाल तर गाईवर क्लिक करायचं आहे. म्हशीसाठी रेट चार्ट बनवायचा असेल तर म्हशीवर क्लिक करायचं आहे. मी या ठिकाणी गाईसाठी रेट चार्ट बनवत आहे. आता संकलन मध्ये जर तुम्हाला हा रेट चार्ट सकाळसाठीच लागू करायचा असेल तर फक्त सकाळ ठेवायचा आहे, संध्याकाळसाठी लागू करायचा असेल तर फक्त संध्याकाळ ठेवायचा आहे किंवा दोन्ही शिफ्टसाठी लागू करायचं असेल तर दोन्ही शिफ्ट मध्ये ठेवायचं आहे. त्याच्या पुढे आपल्याला प्राथमिक वर क्लिक करायचं आहे आणि दुय्यम रेट चार्ट कसा तयार करायचा व ठराविक शेतकऱ्यांना तो कसा लागू करायचा हे आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्याच्या पुढे सुरुवातीची रक्कम ही टाकायची आहे. आता ही सुरुवातीची रक्कम तुम्ही काहीही टाकू शकता, म्हणजे 15 ते 25 या दरम्यान कुठलाही एक रक्कम टाकू शकता. मी या ठिकाणी 20 ही रक्कम टाकत आहे. ही आपल्याला थोड्या वेळात चेंज करायची आहे, ही फिक्स रक्कम नाही. पुढे फॅट व SNF साठी स्टेप घ्यायचे आहेत. सुरुवातीला मी फॅट साठी स्टेप घेत आहे. आता मी 2.0 पासून मी फॅट पुढे देणार आहे. 2.0 फॅट साठी स्टेप घेतलेली आहे. ही स्टेप 0.50 पैशाची वाढ मी या ठिकाणी टाकलेली आहे. आता दुसऱ्या स्टेप मध्ये ही 50 पैशाची वाढ मी दुसऱ्या स्टेप मध्ये मी 3.0 पर्यंत ठेवत आहे आणि 3.0 च्या पुढे मी 30 पैशाची वाढ ठेवत आहे. तिसऱ्या स्टेप मध्ये मी 30 पैशाची वाढ मी 9.9 फॅट पर्यंत ठेवत आहे आणि 9.9 फॅटच्या पुढे 0.0 पैसे मी वाढ ठेवत आहे आणि 9.9 च्या पुढे 0.0 पैसे म्हणजे 9.9 च्या पुढे रेट चार्ट नाही असा. तर आपण त्याच पद्धतीने SNF साठी स्टेप घ्यायचे आहेत. SNF साठी स्टेप घेताना आपण मी 6.0 SNF च्या पुढे SNF ठेवणार आहे. 0.50 पैशाची वाढ मी पहिल्या स्टेपला घेतलेली आहे. ही 50 पैशाची वाढ मी 8.0 पर्यंत ठेवणार आहे आणि 8.0 च्या SNF च्या पुढे मी 0.30 पैशाची वाढ ठेवत आहे. ही 30 पैशाची वाढ मी तिसऱ्या स्टेप मध्ये 8.5 पर्यंत ठेवत आहे आणि 8.5 पासून पुढे 10 पैशाची वाढ ठेवली आहे. 10 पैशाची वाढ मी चौथ्या स्टेप मध्ये मी 9.9 SNF पर्यंत ठेवत आहे आणि 9.9 SNF च्या पुढे मी 0.0 पैशाची वाढ मी या ठिकाणी ठेवत आहे. आणि स्टेप घेतल्याच्या नंतर या ठिकाणी रेट चार्ट आपला तयार झालेला आहे. 3-5 फॅट व 5 SNF साठी पाहूया किती रेट चार्ट तयार झालेला आहे. तर या ठिकाणी 38 रुपये रेट तयार झालेला आहे. आता तुम्हाला जर 37 रेट करायचा असेल तर सुरुवातीची अमाऊंट ही 1 ने कमी करायची. या ठिकाणी 37 रेट तयार झालेला आहे. जर हाच रेट चार्ट तुम्हाला 36 रुपये करायचा असेल तर 18 रुपये स्टेप अमाऊंट सुरुवातीची रक्कम घ्यायची आहे. या ठिकाणी 36 रुपये रेट तयार झालेला आहे. या ठिकाणी जर तुम्हाला 40 रुपये रेट चार्ट तयार करायचा असेल तर मी या ठिकाणी 22 रुपयाची रक्कम या ठिकाणी सुरुवातीची रक्कम घेतलेली आहे. आता मला 35 रुपये रेट चार्ट तयार करायचा आहे. तर या ठिकाणी 34.50 झालेला आहे. तर मी या ठिकाणी 17 रुपये सुरुवातीची अमाऊंट केलेली आहे. 17.50 पैसे सुरुवातीची रक्कम केलेली आहे आणि या ठिकाणी रेट 35.35 तयार झालेला आहे. आणि या पद्धतीने आपण रेट चार्ट सेव्ह करून घ्यायचा आहे. या ठिकाणी रेट चार्टचं नाव, आपण संकलनाचा प्रकार, 3-5 फॅट 8 पाट SNF साठी 35 रुपये 50 पैसे आणि 17.50 पैशाची सुरुवातीची रक्कम, अशा पद्धतीने आपल्याला रेट चार्ट ऍड करायचा आहे. धन्यवाद.